Hello, dear student, good day everybody. We know that we start our learning process through video lecture. Today's our 8th lecture. In previous lecture, we see in mathematics first and chapter number first sets. In the chapter, at first we see the definition of sets, then how to write the sets. There are two types of sets to writing methods, then types of sets, empty sets, null sets, then singleton sets. Then we also see the equal sets and their examples, subsets, Venn diagram, and how to draw the Venn diagram and how to write the sets by Venn diagram. But today we see the practice set 1.3 and some examples. In our screen, question number 1. If A is the set, means element of set A, B, C, D and E. These are the 5 elements of set A. Then second set B. The element of second B, C, D, E and F. These are the 4 elements of set B. Then third set, the element of set C, B and D. These 2 are the elements of set C. Then set D, element of set D, A and E. Means we are give set A, set B, set C and set D and that element. Then which of the following statements are true and which are false. आपल्याला खाली जे स्टेटमेंट दिलेले हे पहिलं स्टेटमेंट, हे दुसरं स्टेटमेंट आहे, तिसरं स्टेटमेंट, चौथं, पाचवं आणि सहावं, हे 6 स्टेटमेंट आपल्याला दिले. Which is the statements? In first statement C subset B, second statement A subset D, D subset B, D subset A, B subset A and C subset A. म्हणजे आपल्याला ही जी 6 विधानं दिली ती चुकीची आहेत की बरोबर. We know that the symbol of that is the subset. सबसेट म्हणजे उपसंच, म्हणजे C हा B चा उपसंच आहे, A D चा उपसंच आहे, D B चा उपसंच आहे, D A चा उपसंच आहे, B A चा उपसंच आहे आणि C हा A चा उपसंच आहे. हे स्टेटमेंट्स आपल्याला इथं पाहायचे, लक्षात घ्या. ॲट फर्स्ट C सबसेट B, that statement is false. Why? C not a subset of B. आपण जर पाहिलं, element of B and C, both of set C are not in set B. आता इथं आपण पाहू C मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहे, कोणते एलिमेंट्स आहे, B आणि D, हे 2 एलिमेंट C या सेट्स मध्ये आहे. आता C आणि B हे एलिमेंट्स B मध्ये आहे का ते आपल्याला पाहिजे. हे पहा, B एलिमेंट हा जो स्मॉल b आहे हा एलिमेंट B मध्ये आपल्याला दिसत नाही. नंतर D एलिमेंट जो आहे तो आहे, पण कोणता एलिमेंट नाही, तर इथं असणारा जो B एलिमेंट आहे हा B एलिमेंट B मध्ये नाही. Therefore C subset B, that statement is false. Okay. Then next second example, A सबसेट D, म्हणजे A हा D चा उपसंच आहे का. आता हे कसे ओळखायचे लक्षात घ्या. म्हणजे A मध्ये असणारे सर्वच्या सर्व एलिमेंट हे D मध्ये असले पाहिजे, तरच A हा D चा सबसेट होतो. मग आता आपण A चे एलिमेंट पाहू. A मध्ये कोणते एलिमेंट्स दिसतात, A B C D E हे 5 एलिमेंट आहे. आणि D मध्ये जर पाहिलं तर A आणि E हे 2च एलिमेंट आहे, म्हणजे A हा D चा सबसेट होऊ शकत नाही. मीन्स A is not subset of D, means that statement is a false. Means all elements of set A are not in set D, therefore this statement is a false. Then third, D subset B.
डी सबसेट बी. आता डी मध्ये असणारे एलिमेंट हे सर्वच्या सर्व आपल्याला बी सेटमध्ये पाहिजे. मग आता डी मध्ये कोणते एलिमेंट आहे? ए आणि ई. बरं, बी मध्ये कोणते एलिमेंट आहे? सी डी ई एफ. म्हणजे ए एलिमेंट हा बी मध्ये नाही, ई एलिमेंट आहे पण कोणता एलिमेंट नाही? जर डी मध्ये ए एलिमेंट आहे स्मॉल ए तर तो बी मध्ये पाहिजे, तो नाही. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज अ फॉल्स. मीन्स डी हा बी चा सबसेट नाही. मीन्स एलिमेंट ऑफ सेट डी इज नॉट इन सेट बी. ओके. देन एक्झाम्पल नंबर 4. डी सबसेट ए म्हणजे डी हा ए चा सबसेट आहे का? मग आता आपल्याला डी आणि ए चे एलिमेंट पाहिजे. पहिले आपण डी चे एलिमेंट पाहू, ते ए मध्ये आहे का ते आपल्याला शोधायचे. ओके. बरं, आता डी मध्ये असणारे कोणकोणते एलिमेंट आहे पहा? ए आणि ई. मग हे दोन एलिमेंट कुठं पाहिजे आपल्याला? ए मध्ये. ए मध्ये दिसत आहे का? हे पहा, ए आहे. ओके. नंतर ई आहे. म्हणजे ए आणि ई हे डी मध्ये असणारे दोन्ही एलिमेंट ए मध्ये आहे. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू. म्हणजे हे विधान बरोबर आहे. मीन्स एलिमेंट ए अँड एलिमेंट ई बोथ ऑफ सेट डी आर ऑल्सो इन सेट ए. म्हणजे ए आणि ई हे दोन्ही एलिमेंट डी मधील ए मध्ये आपल्याला दिसत आहे. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू. देन एक्झाम्पल नंबर 5. बी सबसेट ए. बी सबसेट ए. बी हा ए चा उपसंच आहे. म्हणजेच आपल्याला बी चे सर्व एलिमेंट ए मध्ये आहे की नाही ते पाहिजे. ओके. आता बी मध्ये कोणते एलिमेंट दिसत आहे आपल्याला? बी मध्ये सी आहे, डी आहे, ई आहे, एफ आहे. मीन्स बी हॅव एलिमेंट्स सी डी ई एफ. हे 4 एलिमेंट ए मध्ये आहे का पाहिजे आपल्याला. पहिला सी एलिमेंट कन्फर्म करू आपण. सी एलिमेंट आहे. ओके. डी एलिमेंट आहे, एलिमेंट ई आहे, एलिमेंट एफ दॅट इज नॉट इन सेट ए. इथं बी मध्ये असणारा कोणता एलिमेंट आहे? एफ. आणि हा एफ एलिमेंट मात्र ए मध्ये नाही. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. मीन्स एलिमेंट ऑफ सेट बी इज नॉट इन सेट ए. देअरफॉर बी इज नॉट सबसेट ऑफ ए. ओके. देन लास्ट स्टेटमेंट दॅट इज 6. सी सबसेट ए. म्हणजे सी हा ए चा उपसंच आहे. आता सी मध्ये असणारे एलिमेंट पाहिजे सर्व, ते ए मध्ये आहे की नाही. आता सी मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे? बी आणि डी. हे दोन एलिमेंट आपल्याला सी मध्ये दिसत आहे. बरं, आता ते ए मध्ये आहे का पाहू आपण. बी आणि डी. हे पहा, इथं बी आहे, डी आहे. मीन्स एलिमेंट बी अँड डी आर ऑल्सो इन सेट ए. बी अँड डी. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज अ ट्रू. मीन्स सी सबसेट ए मीन्स एलिमेंट बी अँड डी both of set C. Okay. Then we see the next question, that is question number 2. Means 1. Write the subset relation between the following sets. आता खाली आपल्याला काही सेट्स दिलेले आहेत आणि त्याचं रिलेशन सबसेटमध्ये उपसंचामध्ये आपल्याला दाखवायचं आहे. आता कोणते सेट्स आहे? P is the set of resident of पुणे. रेसिडेंट म्हणजे रहिवासी. म्हणजे P हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. P हा जो आहे हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. देन M is the set of resident of मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा संच M कॅपिटलने दाखवला आहे. देन I is the set of resident of इंदोर. म्हणजे इंदोर हे जे शहर आहे, या इंदोर शहरमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत ते आय सेटने डिनोट केलेले आहेत. देन बी इज द सेट ऑफ रेसिडेंट ऑफ इंडिया. भारतामध्ये जेवढे रहिवासी आहे ते बी सेटमध्ये दर्शवलेले आहेत. आणि एच इज द सेट ऑफ रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. एच मध्ये असणारे, एच हा जो सेट आहे तो महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा संच आहे. आणि आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, विच सेट फ्रॉम द अबो एक्झाम्पल कॅन बी चूजन ॲज द युनिव्हर्सल सेट. हे जे आपल्याला दिलेले 5 संच आहेत याच्यामध्ये युनिव्हर्सल सेट ज्याला आपण म्हणतो म्हणजेच विश्व संच कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहिजे. ओके. फर्स्ट, द रेसिडेंट ऑफ पुणे. पुण्यामध्ये असणारे रहिवासी. द रेसिडेंट ऑफ पुणे आर ऑल्सो रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र. पुणे हे शहर महाराष्ट्रामध्ये आहे. ओके.
देअरफॉर पी सबसेट एच, म्हणजेच इथं आपल्याला एच हा युनिव्हर्सल सेट घेता येऊ शकतो, कारण महाराष्ट्रामध्ये असणारे जे रहिवासी आहे तेच म्हणजेच पुन्हा महाराष्ट्रात असल्यामुळे तो त्याचा सबसेट होईल. देन द रेसिडेंट ऑफ पुणे आर ऑल्सो इन रेसिडेंट ऑफ इंडिया. पुण्यामध्ये असणारे जे रहिवासी आहे ते पुण्यातील रहिवासी हे इंडियाचे सुद्धा रहिवासी आहे. देअरफॉर पी सबसेट बी. ओके. देन द रेसिडेंट ऑफ इंदोर. रेसिडेंट ऑफ इंदोर, इंदोर हे जे शहर आहे हे मध्य प्रदेशमध्ये आहे. देअरफॉर द रेसिडेंट ऑफ इंदोर ऑल्सो रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश मीन्स आय सबसेट यम. म्हणजे इथं यम बी एच हे सगळे तुमचे युनिव्हर्सल सेट होतील, लक्षात घ्या. देन द रेसिडेंट ऑफ इंदोर आर ऑल्सो इन रेसिडेंट ऑफ इंडिया. जसे महाराष्ट्रातले रहिवासी हे इंडियातले रहिवासी, तसे मध्य प्रदेशमध्ये राहणारे किंवा इंदोरमध्ये असणारे जे रहिवासी आहे तेच इंडियाचे सुद्धा रहिवासी आहे. देअरफॉर आय सबसेट बी, हा आय बीचा सबसेट होईल, उपसंच होईल, आणि बी या ठिकाणी काय होईल तुमचा युनिव्हर्सल सेट सुद्धा होऊ शकतो, लक्षात घ्या. ओके. देन द रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश आर ऑल्सो इन रेसिडेंट ऑफ इंडिया. मध्य प्रदेश हे भारतातील एक राज्य आहे. मध्य प्रदेश भारतातील एक राज्य आहे. देअरफॉर द रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश आर ऑल्सो इन रेसिडेंट ऑफ इंडिया यम सबसेट बी. म्हणून यम हा जो संच आहे हा उपसंच होईल कोणाचा, बीचा. म्हणजेच मध्य प्रदेशमधील रहिवासी ही भारतातील सुद्धा रहिवासी आहे. देन द रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश द रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आर ऑल्सो इन द रेसिडेंट ऑफ इंडिया. जे महाराष्ट्राचे रहिवासी आहे तेच भारताचे सुद्धा रहिवासी आहे. देअरफॉर एच सबसेट बी मीन्स हिअर बी इज द युनिव्हर्सल सेट अँड एच इज द सबसेट. ओके. देन सेकंड, फ्रॉम अबोव ऑल द सेट्स द सबसेट ऑफ बी मीन्स भारतामधील इंदोर असेल, पुणा असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, या सर्व 2 शहरातले आणि 2 राज्यातील रहिवासी हे भारताचेच रहिवासी आहे. मीन्स फ्रॉम अबोव ऑल द सेट्स आर द सबसेट्स ऑफ बी. म्हणजे हे सगळे जे सेट्स आहेत 4 हे बी म्हणजेच भारतातील रहिवासी आहे. मीन्स द सेट ऑफ रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन बी चूजन ॲज द युनिव्हर्सल सेट. म्हणजे या सगळ्या संचांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये युनिव्हर्सल सेट हा भारतातील रहिवासी जे आहे तो युनिव्हर्सल सेट होईल. ओके. देअरफॉर वी सी दॅट इज द टुडेज होमवर्क. क्वेश्चन नंबर 1, ए चे एलिमेंट दिले 1, 3, 2, 7. दीज आर दी 4 एलिमेंट ऑफ सेट ए. देन वी राईट 3 सबसेट ऑफ ए. हा जो ए सेट दिलाय याचे 3 सबसेट तुम्हाला लिहायचे. हाऊ टू राईट? मी एक तुम्हाला एक्झाम्पल याचं एक आन्सर सांगतो. सपोज बी इज दी सेट अँड बी कंटेन्स 1, 2. 2 एलिमेंट घेतले, एक एलिमेंट घेतला. सी सेट लिहा, डी सेट लिहा, एफ सेट लिहा. तुम्हाला 2-4 सेट सहज लिहिता येतील. असे 3 सबसेट त्याचे लिहायचे. देन सेकंड, लेट ऑल दी स्टुडंट्स ऑफ क्लास इज ॲन युनिव्हर्सल सेट. तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी हा विश्वसंच तुम्ही गृहीत धरला. लेट ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास इन युनिव्हर्सल सेट. सगळे जे विद्यार्थी आहे तुमच्या वर्गातील हे विद्यार्थी विश्वसंच आहे, युनिव्हर्सल सेट आहे. त्यातला कोणता सेट ए घ्यायचा आहे पहा. लेट सेट ए बी स्टुडंट हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. त्यातले 50% जास्त गुण गणितामध्ये 50% किंवा 50% जास्त मार्क मिळवणारे जे विद्यार्थी आहेत तो सेट ए घ्यायचा. देन राईट दी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे एचा पूरक संच कॉम्प्लिमेंट सेट तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. हे 2 जे एक्झाम्पल आहे दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले. ओके. थँक्यू.